नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार, तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं शेंगदाणे भाजत होते त्यावेळी, तर हे शेंगदाणे मी शेंगदाण्याच्या पोळ्या करायसाठी त्यावेळी चपाती म्हटलं होतं, पण आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्याच म्हणतो. तर त्या पोळ्या बनवायच्या आज तुम्हाला मी कशा बनवायच्या ते दाखवते. परवा शेंगदाणे मी भाजले होते छान खमंग आणि त्याच्यामध्ये गूळ घालून ते मिक्सरला लावून ठेवले होते. मिक्सरला लावायचे म्हणजे जास्ती पण नाही बारीक करायचे, अगदी थोडेसे जाडसर वाटायचे. तर आता त्याच्या आपण पोळ्या बनवणार आहोत. तर साधी आपण सिंपल चपातीला कणिक मळतो तशीच मळली आहे. चपातीला गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा कमी गोळा घ्यायचा आहे आणि थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे हा कूट भरून घ्यायचा आहे. आपल्याला जितका हवा आहे तेवढा घालून घ्यायचा आहे. हो, बरोबरच ऐकलं तुम्ही, कूट म्हणतो आम्ही याला. तर हा कूट तुम्हाला जितका त्याच्यामध्ये हवा आहे आणि जितका त्याच्यामध्ये मावेल तेवढा घालायचा आणि असं पूर्ण पॅक करून घ्यायचं पहा, जेणेकरून ते बाहेर येणार नाही असं पॅक करायचं व्यवस्थित. आणि याला गव्हाचंच पीठ लावून आपण लाटायला घ्यायचं. लाटताना तुम्हाला जितकं पातळ पोळी आवडते किंवा जाड पोळी आवडते त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता. इतपत आता जेवढं मी आता लाटले ना एवढं तुम्ही लाटलं तरीसुद्धा चालेल आणि आणि याच्यापेक्षा मोठंसुद्धा केलं तरी चालेल. मी जितकं होईल तितकं पातळ करते. पोळी थोडीशी जाड केली ना तर त्याच्यामध्ये आत भरलेलं जे कूट आहे ना तो आतमध्ये आपण पोळी फोडल्यानंतर ते पहा पोळीचा पुरण बाहेर येतो. तशा पद्धतीने ही सुद्धा पोळी जाड केली ना तर त्याच्यामधलं कूट बाहेर येतो खाताना आणि पडतो खाली. जेवढी होता होईल तेवढी पातळ लाटली ना तर काय होतं, आपल्या कणकेमध्ये पूर्णपणे तो कूट एकजीव होतो, पूर्णपणे त्याला चिकटतो, अजिबात बाहेर वगैरे निघत नाही. आणि ही पोळी भाजताना तुम्हाला तूप तेल काही आवडत असेल तर तुम्ही लावू शकता आणि तूप भाजून झाल्यानंतर खाली पोळी काढल्यानंतर सुद्धा लावू शकता. पहिली पोळी थोडी तवा तरसला त्यामुळे थोडी करपली, म्हणजे जास्त भाजली, म्हणून मी तुम्हाला दुसरी पोळी भाजून दाखवते. तर अशा ह्या पोळ्यांना खूप छान होतात आणि टेस्टी लागतात. आमच्या सासूबाईंना आणि ह्यांना खूप आवडतात ह्या पोळ्या. त्यांच्यासाठीच आज बनवते मी. आज आमचा सगळ्यांचा उपवास आहे आणि मिस्टर आमचे बाहेर गेलेत. बाहेर म्हणजे कोकणात गेलेत. आठवड्यातून एकदा तरी ह्यांचा कोकण दौरा असतो. तर डब्याला मी चपाती भाजी देतो म्हणत होते, पण हे म्हटलेत की नको, मला शेंगदाण्याचीच पोळी करून दे, दुसरं काहीच नको. ज्या दिवशी हा शेंगदाण्याचा कूट करून ठेवला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या होत्या, पण त्या दिवशी व्हिडिओ बनवायला का मिळाला नाही, म्हणून म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावं. आज सोमवार पण आहे आणि सकाळी मुलांसाठी पण थोड्या केल्या आणि ह्यांच्यासाठी थोड्या केल्याने आमचा काय तिघींचा उपवास होता. त्यानंतर घरातली सगळी कामं 9पर्यंत आवरून आम्हाला ईश्वराच्या देवळात पण जायचं होतं, म्हणजे महादेवाच्या मंदिरात. तर जाताना थोड्या बायका गाठ पडल्या. त्या बायका म्हणाल्या की आम्हाला पण घे रीलमध्ये, म्हणून त्यांना थोडंसं दाखवलं. त्या लगेच पुढे गेल्या. तर हे आमच्या गावचं ईश्वराचं मंदिर आहे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं आहे. आणि या मंदिराच्या समोरचा जो रस्ता आहे ना तो एवढा खराब आहे, अक्षरशः सगळा चिखलच चिखल आहे. सगळं गाव येतं इथे या महादेवाच्या पाया पडायला आणि आमच्या सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे की हा रस्ता एवढा चांगला होऊ दे, डांबरीकरण छान होऊ दे. आणि या मंदिराचं जो गाभारा आहे ना त्या गाभाऱ्याचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे शिवलिंगाची जी मूर्ती असते ती शिवलिंग गाभाऱ्यामध्ये तसंच आहे, म्हणजे त्याला पूर्णपणे कवर करून झाकून ठेवलं आहे. आणि इथे जे या बाजूला इकडे बाहेरच्या बाजूला ही महादेवाची प्रतिष्ठापना इथे केली आहे आणि इथेच पूजा वगैरे दररोज करतात. आम्ही गेलो त्यावेळी थोडीशी गर्दी कमी होती, म्हणजे बेल घालायला सुद्धा तिथे जागा नसते बसायला, वाकूनच घालावा लागतो. पण आता थोडं निवांत बसायला मिळालं, म्हणजे निवांत देवाला बेल व्हायला मिळालं. आता इथे पहा, ह्या आत्तीने आमच्या गहू भरडून आणलेत आमच्या गिरणीतून, म्हणजे आमची छोटीशी गिरण आहे, त्या गिरणीत हे गहू भरडलेत. जी शेवटची नंबरची चाळण असते ना 5 नंबरच्या चाळणीवर हे गहू भरडून आणलेत. तर ह्या भरडलेल्या गव्हाची आम्ही आता खीर करणार आहे. खीर म्हणजे हे चाळून जे वरचं जे सोजी निघते ना, सोजीच म्हणतो आम्ही याला. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं असतील याला, पण आम्ही याला सोजी म्हणतो. तर ही चाळून काढायची आहे आणि जे खाली पीठ पडते ते आम्ही म्हशींना त्यांच्या खाद्यामध्ये मिसळून घालतो. तर आता पहा, असं चाळून जे वरती सोजी राहिलेलं नाही, मोठं जे जाडं भरडं आहे ना ते त्याच्यामधला कोंडा पाकडून पूर्णपणे काढायचा. त्याच्यामध्ये भरपूर कोंडा असतो त्या गव्हाचा. तर पाकडल्यानंतर पहा किती कोंडा निघतोय. तर असं पूर्णपणे ते स्वच्छ करून घ्यायचं आणि ती पूर्ण सोजी आहे ना ती सेपरेट काढायची त्या कोंड्यातून. पूर्ण कोंडा निघतो हा याच्यामध्ये काहीही कोंडा राहत नाही शिल्लक.
हीच सुजी आपल्याला बाजारामध्ये विकतसुद्धा मिळते. मी मागच्या वेळी खीर तुम्हाला करून दाखवली ना, ती विकतची आणलेली सुजीची खीर आहे. आणि आता ह्या घरच्या सुजीची खीर तुम्हाला आज बनवून दाखवते. त्याच पद्धतीने करते, काहीच वेगळी नाही. मागच्या वेळी फक्त सुजी आहे ना तुपामध्ये भाजून पातेल्यामध्ये केलेली खीर. आता ही मी सुजी अशीच धुवून पाण्यामध्ये एक 10 मिनटं ठेवणार आहे आणि मग धुवून ती कुकरला लावणार आहे. तसेच म्हणजे भाजणार वगैरे काहीच नाही. गव्हाची सुजी पाण्यात घालून एक 10 मिनटं ठेवायची म्हणून ती झाकून ठेवली. मैत्रिणीने तो भोपळा पाहिलात तर केवढा मोठा भोपळा झाला आहे. असे बारीक सारीक भरपूर लागलेत, पण त्या खारुता आहेत ना त्या राखतच नाहीत, पूर्ण खाऊन जातात. तर हा एक मोठा झाला आहे, घारीचा भोपळा आहे. खूप छान झाला आहे, म्हणजे हिरवागार असा दिसतोय. पूर्ण पिवळा झाल्यानंतर तो काढून ठेवायचा. आणि म्हटलं घराच्या पाठीमागे आमच्या परड्यात केळीची पण झाडं आहेत आणि तिथली म्हटलं 2 पानं आणावीत म्हणून म्हटलं वर्षाला चल केळीची पानं घेऊन या. मागच्या सोमवारी काय झालं होतं, आमच्या कामाच्या धावपळीत केळीची पानं आणायची राहून गेली होती. आमच्याकडे प्रत्येक सोमवारी, श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी केळीच्या पानावर जेवतात. नैवेद्य पण केळीच्या पानावरती भरतात. आज आम्ही घरी आहे, निवांत आहे, त्यामुळे म्हटलं केळीची पानंसुद्धा आणून धुवून ठेवूया व्यवस्थित. आमच्या घराच्या पाठीमागचा परिसर पहा, पूर्ण वेलींनी आणि झाडांनी पूर्ण भरलेला आहे. दिवसातून एकदा तरी परड्यातून फेरफटका मारून यावंसंच वाटतं. आणि हो, तुम्हाला म्हाक्याचं रोप पण पाहायचं होतं ना, ते आता या व्हिडिओमध्ये दाखवलं असतं, पण आता माझ्या लक्षात आलं संध्याकाळी रात्री व्हिडिओ एडिट करताना, तिथे परड्यात असताना ते लक्षातच आलं नाही. नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं. ते आहे आमच्या परड्यामध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन म्हाक्याचं रोप कसं असतं ते, म्हाक्याचं झाड कसं असतं ते. बऱ्याच ताईंना म्हाका म्हणजे काय हे माहीत नाही. बऱ्याच कमेंट आल्यात मला, म्हाका म्हणजे काय. म्हाका ही एक औषधी वनस्पती आहे. ते आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये, बऱ्याच रोगांमध्ये वापरली जाते औषधी म्हणून. ज्यावेळी मी तुम्हाला ती वनस्पती दाखवेन ना, त्यावेळी मी त्याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगेन. तर आता इथे पहा, सुजी आपली 10 मिनटानंतर छान आपली भिजली येते. त्यानंतर आपण ती धुवून घ्यायची आहे, त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि कुकरमध्ये घालून त्याला आता दुसरं पाणी घालायचं आणि ते शिजवून घ्यायचे. म्हणजे 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. भिजलेली सुजी आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागत शिजायला, लगेच शिजते ती. कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर त्याची पूर्णपणे वाफ जाईपर्यंत कुकर अजिबात उघडायचा नाही, तसाच ठेवायचा. पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच तो उघडायचा. आणि जर तुम्ही सुजी भिजवून कुकरला लावली नसेल ना, तर तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या, मग छान शिजते. तर आता इथे पहा, सुजी आपली मस्तपैकी शिजली आहे. तर याच्यामध्ये साहित्य काय काय घालायचं आहे पहा. सगळ्यात अगोदर गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ तुमच्या गोडानुसार, तुम्ही कितपत गोड खाताय त्यानुसार तुम्ही घाला. इथे मी जवळपास अर्धा किलो गूळ होईल इतका आहे हा. तर इतका गूळ मी याच्यामध्ये घातला आहे. तो मिक्स करून फक्त घेतला आहे, गॅसवरती ठेवून मिक्स करून घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं तुम्ही मिक्सरलासुद्धा लावू शकता. खोबरं बारीक करून घालायचं आहे, किंवा काप तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही थोडेसे कापसुद्धा घालू शकता. आमच्यात काप आम्हाला आवडतात, पण आमच्या आत्तींना आवडत नाहीत, ते चावत पण नाहीत, त्यामुळे त्या नाही घालू देत. म्हणून आम्ही मिक्सरला लावून किंवा असं गिरमिटला लावून ते बारीक करून त्याचा किस करून घालतो. त्यानंतर वेलची आणि जायफळ पावडर 1 चमचा घालायचे आहे. काजू, बदाम, किशमिश असं तुमच्याकडे जे काही असेल ना ते घाला बारीक करून. मी इथे खारीकची पावडरसुद्धा मिक्सर लावून घातली आहे. आणि एक थोडंसं मीठ चवीनुसार घालायचं, 1 चिमूटभर घालायचं आहे किंवा 2 चिमूट. तर याच्यामध्ये तूपसुद्धा घालायचं होतं, पण माझं राहून गेलं तूप घालायचं. त्यानंतर याच्यामध्ये दूध अर्धा लिटर घातलं आहे. आणि तुम्ही विचारलं होतं पहा, दूध घातल्यानंतर गूळ आणि दूध मिक्स असल्यामुळे दूध फुटतंय का, तर अजिबात फुटत नाही. माझं तरी कधीच फुटलेलं नाही. आणि मी याच्यामध्ये सोडासुद्धा वापरत नाही. तर तुमचं जर खीर किंवा दूध फुटत असेल तर तुम्ही 1 चिमूटभर सोडा त्याच्यामध्ये घालू शकता, त्याने फुटत नाही. पण आमची खीर तशी कधीच फुटलेली नाही. तर आता पहा, सगळं आवरल्यानंतर नैवेद्य भरायला घेतला आहे केळीच्या पानावरती. केळीच्या पानावर जेवायला ना सगळी उत्सुक असतात, आणि आमच्याकडे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी केळीच्या पानावरच नैवेद्य भरतात. आणि उपवास सोडताना सुद्धा केळीच्या पानाचाच वापर करतात. आज केळीच्या पानावर फक्त जेवायचं आहे म्हटलं की मन प्रसन्न होतं. लहान मुलंही केळीच्या पानावर जेवायचं म्हटलं की खूप उत्सुक असतात. केळीच्या पानावर जेवलं की खूपच चविष्ट लागतं. केळीच्या पानामध्ये जेवलं तर पोटाचे विकार दूर होतात. केळीचे खांब सत्यनारायणच्या पूजेसाठी वापरले जातात. तसेच केळीची पाने सजावटीसाठी वापरतात. आणि याच्यावर जेवण जेवल्यामुळे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला मिळतात. केळीच्या बुंद्यातील किंवा केळीच्या पानातील जो चिकट पदार्थ असतो तो खाल्ल्यानंतर कॅन्सर वाढणारी ग्रंथी हळूहळू कमी होते. आणि केळीच्या पानामध्ये भरपूर सारे खजिने असतात.
तर असा हा केळीच्या पानावरचा नैवेद्य देवाला आम्ही दाखवून घेतला. आम्ही सगळ्यांनी सोमवार आज केळीच्या पानावरती सोडला. आणि तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. धन्यवाद.